पोटाच्या आधारावरती करावयाच्या आसनामधील आणखीन एक महत्त्वाचं आसन म्हणजे शलभासन. शलभासनामध्ये हनुवटी जमिनीला टेकलेली आहे, दोन्ही हात कमरेच्या जवळ आहे, श्वासोश्वासावरती संपूर्ण लक्ष आहे. आणि आता श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आणि श्वास सोडल्यानंतर दोन्हीही पाय जुळलेल्या अवस्थेमध्ये वरती उचलायचे, गुडघ्यात न वाकविता. शलभासन. पोटाच्या स्नायूंवरती ताण पडतोय, रॅक्टिक मसलवरती ताण पडतोय, मांडीच्या स्नायूंवरती ताण पडतोय, गुडघ्याच्या सांध्यावरती ताण पडतोय. शलभासन हे आसन साधारणतः 30 सेकंद आपल्याला मेंटेन करता आलं पाहिजे. 30 सेकंद जर मेंटेन केलं तर ह्या आसनाचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला होतोय. ह्या आसनामध्ये कंपनं ही शरीराची थांबतायत. अतिशय छान आणि सुंदर असं हे आसन आहे. रिलॅक्स, हळुवारपणे पाठीमागे यायचं आणि शलभासनामध्ये जायचं आहे.